नमस्कार. लोकसत्ता लाईव्ह चित्रपट समीक्षेमध्ये आपलं स्वागत. उडता पंजाब सेन्सॉरने तब्बल 89 कट सुचवल्यामुळे एकदम वादात सापडलेल्या या चित्रपटामध्ये इतकं आहे तरी काय, हा आपला पहिला प्रश्न. सेन्सॉरने असं का केलं असावं म्हणून आपली उत्सुकता वाढली. न्यायालयाने मात्र या चित्रपटाला एकच कट द्यावा असं सुचवलं आणि सेन्सॉरने ए प्रमाणपत्र देऊन हा चित्रपट आपल्यासमोर आणला आहे. या निमित्ताने सेन्सॉर विरुद्ध सिनेमा आणि या दोघांची समाजाबद्दल असलेली जबाबदारी आणि जाणीवेची भावना, या गोष्टींची खूप चर्चा झाली. उडता पंजाबमध्ये या प्रश्नांची आपल्याला कितपत उत्तरं सापडतात. उडता पंजाब नावातच पंजाब आहे. चित्रपटामध्ये पंजाबमधली ड्रग्सच्या आहारी गेलेली, ड्रग्सच्या विळख्यात सापडलेली युवा पिढी आपल्याला दिसते. एक अतिशय दुर्दैवी असं चित्र आपल्यासमोर येतं. चित्रपटात खरं तर 4 प्रमुख पात्र आहे. टॉमी सिंग हा रॉकस्टार आहे, तो सुद्धा ड्रग्सच्या आहारी गेलेला आहे. माळरानावर राहणारी एक शेतकरी मुलगी आहे, ती सुद्धा ड्रग्सच्या आहारी गेलेली आहे. याशिवाय 2 जी इतर व्यक्तिरेखा आहे. एक डॉक्टर आहे, ती या ड्रग्सचा पाडाव करण्यासाठी किंवा ड्रग्सच्या आहारी जाऊ नये म्हणून प्रचार करत असते. आणि एक पोलीस इन्स्पेक्टर आहे, त्याला मात्र या ड्रग प्रकरणामध्ये वेगवेगळे आश्चर्याचे धक्के बसतात. त्याचा नातेवाईक ज्या वेळेला ड्रग्सच्या आहारी गेल्याने इस्पितळात दाखल होतो, त्याच वेळेला ही डॉक्टर नायिका त्याला प्रवृत्त करते की हे जे सगळं आहे, हा ड्रग्सचा जो विळखा आहे, हा हाणून पाड. रॉकस्टारच्या बाबतीत पण तसंच होतं. त्याला काही दिवसाची शिक्षा होते आणि त्याला जेलमध्ये जायला त्याचे चाहते भेटतात आणि त्याला तिकडे तो अनुभव येतो. त्यामुळे तोही ठरवतो की ड्रग्सपासून आपण दूर जावं. चित्रपटाचा पूर्वार्ध हा काहीसा डॉक्युमेंटरी पद्धतीने गेलेला आहे. म्हणजे बरेच तपशील येतात, पण त्याला गती नाही आहे. चित्रपटातलं खरं जे नाट्य आहे, ते उत्तरार्धात आहे, पण त्यालाही थोडी गती कमी आहे. या चित्रपटाला जरा अधिक गती असती, तर हा चित्रपट अत्यंत स्फोटक ठरला असता. चित्रपट भेदक ठरणं गरजेचं होतं, पण हा चित्रपट थोडासा भडक लेवलवर राहिलेला आहे. याचं कारण हे जे सगळं ड्रग्सचा जो विळखा आहे आणि ड्रग्समुळे जे सामाजिक राजकीय क्षेत्रामध्ये जो भ्रष्टाचार चाललेला आहे आणि ह्या सगळ्या गोष्टी कौटुंबिक पातळीवर कशा येऊन पोचलेल्या आहेत, याचे सगळे तपशील दिग्दर्शक अभिषेक तोबे आपल्यासमोर आणतो. निर्माता अनुराग कश्यप आणि एकता कपूर यांनी अत्यंत स्फोटक विषयाला हात घातला किंवा अत्यंत स्फोटक विषय पडद्यावर आणला, याबद्दल त्यांचं कौतुक करायलाच पाहिजे. पण या चित्रपटावर थोडी अधिक मेहनत घेतली असती तर हा चित्रपट अत्यंत दाहक अनुभव ठरला असता, अंगावर काटा आला असता. काही वेळेला मात्र चित्रपटातल्या काही गोष्टी आपल्या अपेक्षित वळणाने जातात, तसं व्हायला नको होतं. संपूर्ण चित्रपट पंजाबमध्ये घडतो. पंजाबच्या संपूर्ण ग्रामीण जीवनाचं दर्शन घडतं. शहरी जीवन आपल्यासमोर येतं. कशा पद्धतीने ड्रगचा व्यापार होतो, कशा पद्धतीने ड्रग सप्लाय होतो, त्याच्यामध्ये अनेकांचे कसे हात गुंतलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी एक एक करत आपल्यासमोर येतात. पण त्या अधिक स्फोटक पद्धतीने आल्या असता तर हा चित्रपट अधिक उंची गाठू शकला असता. तरी एका चांगल्या विषयाला, एका आव्हानात्मक विषयाला निर्माता दिग्दर्शकांनी भिडण्याची तयारी केली, त्याबद्दल आपण त्यांना श्रेय द्यायलाच पाहिजे. पण तरी एक चित्रपटाचा नायक रॉकस्टार असल्यानंतर चित्रपटामध्ये एकाचं एक जबरदस्त गाणं जे अपेक्षित होतं, तसं या चित्रपटातलं जे गाणे आहेत ते तितकं प्रभाव पाडू शकत नाही आहे. चित्रपटाला एक गती देण्यामध्ये पटकथा कमी पडली आहे, त्यामुळे संकलकही काही करू शकलेलं नाही आहे. 140 मिनिटाचा हा चित्रपट आहे. एका वेगळ्या विश्वाचं दर्शन घडतो. हा चित्रपट मनाला जर अधिक भिडला असता तर फार बरं झालं असतं. या चित्रपटाला 3.5 स्टार.